भारतामध्ये कार्बन इमिशन किती होत आहे तर 135 कोटी टन दरवर्षी. हा इतकं कार्बन उत्सर्जन मोठ्या प्रमाणामध्ये भारतात होतं आहे आणि भारताचं उद्दिष्ट या बाबतीमध्ये नेट झिरो होण्याचं 2047 हे ठेवलेलं आहे. तर ज्या पद्धतीने शासनाच्या केंद्र आणि राज्य शासनाच्या पॉलिसीज आहेत तर मला ते अशक्यप्राय वाटते. कारण फक्त तुम्ही BS6 व्हेकलमध्ये आणलं किंवा तुम्ही इंडस्ट्रीयलमध्ये काही चेंजेस केले, सोलार आणलं तर याच्यामुळे जे होणारं इमिशन आहे ते कमी व्हायला नक्कीच फायदा होईल. पण खरं कार्बन सिक्वेस्ट्रेशन हे ॲग्रिकल्चर आणि फॉरेस्ट्री या सेगमेंटमध्ये होत आहे. तर त्याच्याकडे 2000 साली पॅरिस ट्रीटी आली, क्योटो प्रोटोकॉल आला. त्यानंतर जगाने ह्याच्यामध्ये फार सक्रिय सहभाग घेतला आणि मोठे बदल घडवून आणले. पण भारतामध्ये 2000 नंतर 2025-26ला ह्याच्याबद्दलची पॉलिसी तयार होते, त्याच्याबद्दलचा जो लागणारा प्लॅटफॉर्म आहे. तर साधारणतः 26 वर्ष आपण जगाच्या पाठीमागे आहोत ह्या गोष्टीमध्ये. तर सरकारनं प्राथमिकता ह्याच्यामध्ये देऊन खरंच ह्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे.